थांब जरा आषाढ रे, थांब जरा आषाढ घना रे, थांब जरा आषाढ घना. बघू दे मिठी भरून तुझी करुणा, बघू दे मिठी भरून तुझी करुणा. थांब जरा आषाढ घना रे, थांब जरा आषाढ घना. कोमल पाचूंची शेते, प्रवाळ माती मधली अबे, इंद्रनीळ वेळूची बेटे, इंद्रनीळ वेळूची बेटे. या तुझ्याच पदविन्यासुना. थांब जरा आषाढ घना रे, थांब जरा आषाढ घना. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी. लाजून या चाईच्या लेकी, लाजून या चाईच्या लेकी. तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. थांब जरा आषाढ घना रे, थांब जरा आषाढ घना. उघड गगन कर घडीभर रातर, आणि खुले कर वासर मनी घर. वाहू दे या तव किमयेवर, वाहू दे या तव किमयेवर. कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. थांब जरा आषाढ घना रे, थांब जरा आषाढ घना. कणस भरू दे जीवस सुधारे, देह फुलांचा अरळ मधाने. कंठ खगांचा मधुगानाने, कंठ खगांचा मधुगानाने. आनित शहारा तृण पर्णा. थांब जरा आषाढ घना रे, थांब जरा आषाढ घना. आश्लेषांच्या तुषार स्नाणी, भिवून पिसोडी थव्या थव्यानी. रत्नकळा उधळीत माझ्यानी, रत्नकळा उधळीत माझ्यानी. नानोत इंद्रवर नातवना. थांब जरा आषाढ घना रे, थांब जरा आषाढ घना. काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे. करू दे मजहित गुज त्यासवे, करू दे मजहित गुज त्यासवे. निरखित जळातील विधुवदना. थांब जरा आषाढ घना रे, थांब जरा
बघू दे मिठी भरून तुझी करुणा, बघू दे मिठी भरून तुझी करुणा. थांब जरा शारदना रे, थांब जरा. आज आपण ज्या कवितेचा अभ्यास करणार आहोत त्याचं नाव आहे रे थांब जरा आषाढ घना. कवी आहेत बाभू बोरकर. बाभू बोरकर हे श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार. पद्मश्री या पुरस्काराने भारत सरकारकडून गौरवान्वित. कवितेचे संस्कार लहानपणापासूनच. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय आहेत. बोरकरांच्या कविता निसर्ग प्रतिमांनी संपन्न आहेत. तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व नादमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष आहे. 1960 साली त्यांच्या तोपर्यंतच्या सर्व कवितांचा संग्रह बोरकरांची कविता या नावाने प्रकाशित झाला. त्यांचे गीतार, चैत्र पुनव, चांदणवेल, कांचन संध्या, अनुरागिणी, चिन्मयी हे काव्यसंग्रह, कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्याचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे लेखसंग्रह, तसेच मावळता चंद्र, अंधारातील वाट, भावीण, प्रियदर्शनी, समुद्राकाठची रात्र इत्यादी ललित साहित्याची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या सासाय या कोकणी कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता या कवितेबद्दल थोडंसं. निसर्ग सौंदर्याने ओथंबलेल्या रे थांब जरा आषाढ घना या कवितेत काव्यही तितकेच ओतप्रोत भरलेले आहे. आषाढ मासातील पावसाने निसर्गाला चहूबाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेले आहे. हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर आषाढ मेघाने क्षणभर थांबावे आणि निसर्गात त्यानेच घडवलेले रंगबिरंगी जादुई किमया पाहण्याची संधी आपणाला द्यावी असे कवीला वाटते. आषाढ मेघ थांबला तर लालसर मातीतील हिरवीगार शेते, शेतात चाललेली आवते, वेळूंची बेटे, फुललेला केवडा, सोनचाफा, लाजरी जाई हे निसर्ग सौंदर्य मनसोक्त पाहता येईल. रत्नजडीत पंखांच्या फुलपाखरांचे थवे, पाण्यात सळसळणाऱ्या मासोळ्या आणि रात्रीच्या मिट्ट काळोखात चमकणारी काजव्यांची प्रकाश फुले यांच्याशी सुखसंवाद साधता येईल असे कवीला वाटते. निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावभावनांमुळे कवितेतील वातावरण अधिक सजीव आणि चैतन्यमय झाले आहे. अभिव्यक्तीच्या आवश्यकतेनुसार कधी संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीतील शब्दांची गोड रूपे वापरून कवीने या रचनेत निर्माण केलेल्या माधुर्याचा आस्वाद घेताना आपण अगदी चकित होऊन जातो. कवी बाभ बोरकर यांच्या चैत्र पुनव या काव्यसंग्रहातील रे थांब जरा आषाढ घना या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. यातील ध्रुवपद आहे रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. येथे घन म्हणजे मेघ किंवा ढग, दिठी म्हणजे दृष्टी किंवा नजर. येथे कवी म्हणतो, हे आषाढातील मेघांनो जरा थांबा, मला डोळे भरून तुमची करुणा पाहू दे. कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली अवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदवी न्यास खुणा. येथे प्रवाळ म्हणजे पोळे, इंद्रनीळ हे निळ्या रंगाचे एक रत्न आहे, तर पदवी न्यास खुणा म्हणजे पावलांच्या खुणा किंवा पाऊल खुणा असा अर्थ होतो. कवी म्हणतो, हे आषाढ घना, निसर्गात जे जे काही सुंदर आहे, भव्य आहे, ते तुझ्याच पाऊलखुणांमुळे आहे. तू निसर्गाला पाचूसारख्या हिरवाईने भरलेल्या रोपांनी नटवले आहेस. पोळ्यासारख्या म्हणजेच प्रवाळासारख्या लाल शेतमातीत चालणारी ही आवते म्हणजेच शेतीतील अवजारे, इंद्रनिळाप्रमाणे ही वेळूंची बेटे, ही अपूर्वाई मला नीट पाहू दे.
रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. येथे केतकी म्हणजे केवडा, तर सोन चंपकी म्हणजे सोन चाफा असा अर्थ आहे. कवी म्हणतो, हे आषाढघना, आषाढामध्ये फुललेल्या केतकीचा रोमांचित करणारा हा गंध, ही नव्याने फुललेली सोनचंपकी म्हणजे सोनचाफा आणि ही लाजरी जाईची फुले तुझ्याचकडे पुन्हा पुन्हा चोरून बघत आहे. उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणिघर, वाहू देया तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. येथे आसर म्हणजे पावसाळ्यातील उघडीप, वासरमणी म्हणजे सूर्य आणि हळदुव्या म्हणजे हळदीच्या रंगाचे असा अर्थ होतो. कवी म्हणतो, हे आषाढघना, थोडे आकाश मोकळे कर. पावसाळ्यातील ही उघडीप आम्हाला घडीभर पाहू दे. आमच्यासाठी सूर्याचे दर्शन होऊ दे आणि तुझ्या किमयेने हळदीच्या रंगाचा तो कोवळा सूर्यप्रकाश वाहू दे. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने, कंठ खगांचा मधुगानाने, आणीत शहारा तृणपर्णा. येथे जीवस म्हणजे पौष्टिक, अरळ म्हणजे अलवार असा अर्थ होतो. कवी म्हणतो, हे आषाढघना, शेतातील कणसे पौष्टिक रसाने परिपूर्ण होऊ दे, भरून जाऊ दे. फुलांचे देठ अलवार मधुरसाने भरू दे. सृष्टीतील पक्ष्यांचा कंठ स्वर्गीय गायनाने तृप्त होऊ दे. सगळीकडे शहारा आणणारी हिरवळ पसरू दे. आश्लेषाच्या तुषार स्नानी, भिवून पिसोळी थव्या थव्यांनी, रत्न कळा उधळीत माध्यानी, न्हाणोत इंद्रवर्णात वना. येथे पिसोळी म्हणजे फुलपाखरे असा अर्थ होतो. कवी म्हणतो, हे आषाढघना, आश्लेषा नक्षत्रात होणाऱ्या या तुषार वर्षावात फुलपाखरांचे थवे भिवून माध्यांनी त्यांच्या पंखावरील रत्नजडीत तेज उधळीत फिरत आहेत. काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे, करू दे मज हित गुज त्यासवे, निरखीत जळातील विधुवदना. येथे हितगुज म्हणजे गुजगोष्टी किंवा गप्पा गोष्टी असा अर्थ आहे. तर विधुवदना हे चंद्रबिंबाला उद्देशून म्हटले आहे. कवी म्हणतो, हे आषाढघना, तू जरा थोडा वेळ थांबलास तर या अंधाऱ्या काळोखात प्रकाश फुलाप्रमाणे उमलणारे हे काजवे, पाण्यात सळसळणाऱ्या मासोळ्या यांच्याशी मला सुखसंवाद